नगरपालिका 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 नगरपालिका। अरे शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या इकडचा याच्या मागचा रेल्वे ब्रिजच्या मागचा या भागामध्ये बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो लागतात, फोटो दाखवतो। अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी चालताही येते, मोठे मोठे खड्डे पडले आहेत। या आधी आम्ही रस्त्याबाबतही निवेदनं दिलेली आहेत आणि तुम्हाला आधी पण बोललो होतो त्या ठिकाणी पाईप वगैरे टाकायचे आपल्याला असा विषय होता आणि तिथं महिलांनी चालता येते, दयनीय अवस्था होती। तर आपण त्या ठिकाणी हाड म्हणून टाकावा किंवा हाड म्हणून नसला तर त्या ठिकाणी जर आपण एक खडी येते साहेब बारीक ती टाकत तुम्ही तरी आपल्याला चालेल, तर त्यांना आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त परत फातिमानगरमध्ये साहेब स्वखर्चाने मी प्रत्येक वर्षी तिथं बोलून टाकतो, स्वखर्चाने टाकतो। तुम्ही लागलं तर आकाश बोलतो त्या त्यांना विचारू शकता। हा बोल वीडियो तो ठीक है ना, उधर बहुत अभी इसमें मेजर प्रॉब्लेम क्या है कि जो काही काही जो विकास झालेला आहे मलकापूर शहर असलं तो आपल्या हाती देतो, जसं की त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा ग्रे एरिया हा आपल्या पिछले बारी में डाला गया हा आपल्या हद्दीत येत नाही। ऍक्च्युली आता मागच्या वेळेस टाकला गेला, मी इंजिनियरला बोलवतो विचारून घेतो, पण हा आपल्या हद्दीत येत नाही। पहिली ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की तिथं मी रोडचं वगैरे निवेदन दिलं, पण जोपर्यंत ती जागा आपल्या हद्दीत येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर तांत्रिक मान्यता घेऊन पुढे कारवाई करता येते। ठीक आहे, ही गोष्ट थोडीशी तुम्ही लक्षात येऊ द्या। पाणी पुरवठ्याचा विषय असा आहे, पाणी पुरवठ्याला शासनाने त्याच्यात रिलॅक्सेशन दिलेलं आहे की युटिलिटीतले जे लोक आहेत त्यांना मूळ म्हणजे पाण्यापासून सुद्धा वंचित ठेवता कामा नये म्हणून पाण्याची व्यवस्था किंवा काही ठिकाणी टाकली जाते। पण रोडचा असा प्रॉब्लेम होतो की त्याला आपल्याला निधीतून मंजुरी घ्यावं लागतो, तोपर्यंत भाग आपल्या तोपर्यंत थोडासा प्रॉब्लेम शहरात लागू एरियातून मला माझ्या माहिती बरोबर आहे, होईल किंवा होईल, पण ती काय मूलभूत सुविधा आहे। ज्यांना आपण पाणी दिलं त्याप्रमाणे आपण रस्ते देऊ शकतो, ठीक आहे, तांत्रिक मान्यता नाही मिळणार तुम्हाला, परंतु तुम्ही हे कामं करू शकता। कोणते मुरुम टाकणे हे टाकणे काही मोठे खड्डे हुए हैं, उन लोगों को चलने में दिक्कत आती है, तो उन लोगों के वो रास्तों में वहाँ पे उन्होंने खड़ी डालना चाहिए, हार्ड ब्रूम डालना चाहिए और वो रास्ते ठीक से बनाना चाहिए। इस तरीके से हमारे आज यहाँ पे मांगनी थी, वो मांगनी लेके हम सब लोग राष्ट्रवादी के कांग्रेस के पदाधिकारी लोग यहाँ पे आदरणीय सीओ साहब से मिले। उन लोगों ने हमारी समस्या जान ली और हम लोगों को बताया कि हम आने वाले 2 दिन के अंदर मलकापुर शहर के ये सारे नगर की जो आप यहाँ पे निवेदन दे रहे हो ये सारी समस्या छुड़ाएंगे। इस तरीके से उन लोगों ने हमें आश्वासन दिया। ये थे अरुण भाऊ राष्ट्रवादी कांग्रेस के।